नमस्कार मित्रांनो, मी अजय राठोड. मित्रांनो तुम्हाला शासकीय नोकरी असो किंवा कंपनीमध्ये किंवा इतर काही ठिकाणी पोलीस व्हेरिफिकेशनची आवश्यकता असते, ज्याला आपण चरित्र प्रमाणपत्र म्हणतो. ते चरित्र प्रमाणपत्र कशा प्रकारे काढायचे, त्याला कोणकोणते डॉक्युमेंट पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंपनी लेटर. कंपनी लेटर नसेल तरी देखील तुम्ही पोलीस व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र काढू शकता. ते कशा प्रकारे काढायचं ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो तुम्हाला गुगलवरती pcs.mahoonline.gov.in ही लिंक ओपन करून घ्यायची आहे. ही लिंक ओपन केल्याच्या नंतर आपल्यासमोर पोलीस क्लिअरन्स सर्व्हिसचा डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता रजिस्ट्रेशन टिप आपल्याला कशी कंप्लीट करायची आहे. तर पहिली स्टेप आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर सेकंड स्टेप आपल्याला लॉग इन करायचं आहे. त्यानंतर थर्ड स्टेपमध्ये आपल्याला फिल ॲप्लिकेशन झाल्याच्या नंतर पे फीस. तर अशा प्रकारे 4 स्टेप आपल्याला कंप्लीट करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला रजिस्ट्रेशनचा ऑप्शन येत नसेल तर झूम इन किंवा झूम आउट करून तुम्ही रजिस्ट्रेशनचा ऑप्शन पाहू शकता. तर या रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला लास्ट नेम एंटर करायचा आहे. लास्ट नेम एंटर केल्याच्या नंतर लास्ट नेम इन मराठी. तर या ठिकाणी मराठी नेम ॲटोमॅटिक येईल. जर त्यामध्ये काही चेंजेस करायचं असेल तर कीबोर्डच्या सहाय्याने तुम्ही चेंजेस करून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला फर्स्ट नेम एंटर करायचा आहे. फर्स्ट नेम एंटर झाल्याच्या नंतर फर्स्ट नेम इन मराठी ॲटोमॅटिक एंटर होईल. त्यामध्ये काही चेंजेस करायचं असेल तर कीबोर्डच्या सहाय्याने चेंजेस करू शकता. त्यानंतर फादर्स किंवा हजबंड नेम या ठिकाणी आपल्याला वडील किंवा पतीचं नाव एंटर करायचं आहे. त्यानंतर मराठी नेम ॲटोमॅटिक येईल. त्यानंतर आपल्याला कॅन्डिडेटची डेट ऑफ बर्थ एंटर करून घ्यायची आहे. डेट ऑफ बर्थ एंटर केल्याच्या नंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे, जेणेकरून मेल फिमेल जे असेल ते सिलेक्ट करा. त्यानंतर CP ऑफिस किंवा SP ऑफिस सिलेक्ट करायचं आहे. तर आता आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी CP ऑफिस किंवा SP ऑफिस असतो, तो SP ऑफिस आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ईमेल ID. तर ईमेल ID आपल्याला एंटर करण्याची गरज नाही. ईमेल ID कंपल्सरी देखील नाही. त्यानंतर मोबाईल नंबर. तर या ठिकाणी आपल्याला चालू मोबाईल नंबर एंटर करायचा आहे, जेणेकरून आपला युजर नेम देखील मोबाईल नंबरच राहणार आहे आणि त्यावरती आपल्याला OTP आणि SMS प्राप्त होतात. त्यानंतर आपल्याला पासवर्ड एंटर करायचा आहे. पासवर्ड एंटर करताना आपल्याला नेम किंवा @ किंवा अक्षर असं मिळून तिन्ही त्यामध्ये ॲड झाले पाहिजेत. नेम, कॅरेक्टर आणि अक्षर. तर या ठिकाणी तिन्ही ॲड केल्याच्या नंतर परत कन्फर्म पासवर्डमध्ये तोच पासवर्ड आपल्याला एंटर करून घ्यायचा आहे. पासवर्ड एंटर केल्याच्या नंतर खाली आपल्याला कॅप्चा विचारला जातो, तो कॅप्चा या ठिकाणी आपल्याला एंटर करून घ्यायचा आहे. कॅप्चा एंटर केल्याच्या नंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर व्हेरिफिकेशन कोड हॅज बीन सेंट युअर मोबाईल नंबर, प्लीज व्हेरीफाय युअर सेल्फ. तर ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. ओके या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल, म्हणजे व्हेरिफिकेशन कोड. तो व्हेरिफिकेशन कोड या ठिकाणी एंटर करून आपल्याला व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचा आहे. व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर युअर रजिस्ट्रेशन कंप्लीटेड सक्सेसफुली, काइंडली लॉग इन टू अप्लाय ऑनलाईन सर्व्हिस. तर या ठिकाणी आपली रजिस्ट्रेशन टिप कंप्लीट झालेली आहे. तर ओके या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपली रजिस्ट्रेशन टिप कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर आपल्याला स्टेप नंबर 2 म्हणजे लॉग इन करून घ्यायचा आहे. तर लॉग इनमध्ये या ठिकाणी आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर पासवर्डमध्ये आपल्याला आपण जो एंटर केलेला पासवर्ड आहे तो पासवर्ड या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे. पासवर्ड एंटर केल्याच्या नंतर खाली कॅप्चा एंटर करून आपल्याला लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर महाराष्ट्र पोलीस गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे. त्यामध्ये तुमचं नाव देखील आलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूला होम, सर्व्हिस, ॲक्टिव्हिटीज, पे फीस, डाउनलोड आणि लॉगआउट असे 5 ते 6 ऑप्शन येत आहेत. तर त्यामध्ये आपल्याला सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे. सर्व्हिसेसमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला पहिल्यांदा कॅरेक्टर सर्टिफिकेट ऑप्शन दिसत आहेत. तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला 4 स्टेप कंप्लीट करून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा आपल्याला इंट्रोडक्शन आलेले आहे, त्यानंतर ॲड्रेस इन्फॉर्मेशन, त्यानंतर जनरल इन्फॉर्मेशन आणि त्यानंतर पोलीस स्टेशन इन्फॉर्मेशन. तर अशा प्रकारे आपल्याला 4 स्टेप कंप्लीट करायचे आहेत. तर या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट लिस्ट देखील पाहू शकता. तर डॉक्युमेंट लिस्ट
पाहिल्याच्या नंतर आपल्याला नेक्स्ट पेज या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। नेक्स्ट पेज या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेंट नेम एंटर करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं नाव एंटर केल्याच्या नंतर या ठिकाणी समोर मराठीमध्ये नाव ऑटोमॅटिक एंटर होईल। जर त्यामध्ये काही चेंजेस करायचं असेल तर कीबोर्डच्या सहाय्याने तुम्ही नाव करेक्शन करून घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला आयडी नेम, आयडी मध्ये आपल्याला जर आपल्याकडे पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड सिलेक्ट करा, किंवा इलेक्शन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स। जर वरीलपैकी काही नसेल तर अदर्स सिलेक्ट करा। अदर्समध्ये आपल्याला आधार एंटर करून घ्यायचा आहे। आधार एंटर केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला आयडी नंबरमध्ये आधार नंबर एंटर करून घ्यायचा आहे। आधार नंबर एंटर केल्याच्या नंतर आपल्याला खाली जायचं आहे। खाली गेल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट रेसिडेंटचा ॲड्रेस विचारलेला आहे, म्हणजे स्थायी निवासी तपशील। तर या ठिकाणी आपल्याला पत्ता आपला एंटर करून घ्यायचा आहे। पहिल्या कॉलममध्ये आपल्या गावाचं नाव एंटर करा, त्यानंतर आपला पोस्ट, त्यानंतर आपला तालुका, त्यानंतर डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा, अशा प्रकारे तुम्ही एंटर करून घेऊ शकता। त्यानंतर तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे। राज्य सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्ही तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घेऊ शकता। जिल्हा सिलेक्ट केल्याच्या नंतर तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर गाव सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला पिनकोड एंटर करायचा आहे। पिनकोड एंटर केल्याच्या नंतर रेसिडेंटल सिन्स यामध्ये तुमचं जन्म वर्ष आणि जन्म महिना म्हणजे डेट ऑफ बर्थचं वर्ष आणि महिना एंटर करून घ्यायचा आहे। रेसिडेंटल सेन्स एंटर केल्याच्या नंतर आपल्याला खाली यायचं आहे। खाली आल्याच्या नंतर तुम्हाला मागील निवासी तपशील विचारलेला आहे, त्यामध्ये तुम्ही नो करून घ्या। जर तुमचा मागील निवासी तपशीलचा पत्ता जर वेगळा असेल तर तो पत्ता तुम्ही या ठिकाणी एंटर करून घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे। खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला नेटिव्ह परमनंट ॲड्रेस विचारलेला आहे, म्हणजे स्थायी निवासी तपशील परमनंट ॲड्रेस। तर या ठिकाणी तुमचा ॲड्रेस काही चेंजेस असेल तर ॲड्रेस एंटर करून घ्या, अन्यथा जर सेम ॲड्रेस असेल तर सेम ॲज अबव या चेकबॉक्सवरती क्लिक करा। या चेकबॉक्सवरती क्लिक केल्याच्या नंतर खाली आपल्याला कंपनी नेम अँड ॲड्रेस आणि फेअर एनओसी विचारलेले आहे। तर यामध्ये तुम्ही पदनामा म्हणजे तुम्हाला कशासाठी हवं आहे, जेणेकरून जॉब किंवा बॅच बिला किंवा कंपनीमध्ये किंवा सिक्युरिटी गार्ड। तर या ठिकाणी तुम्ही ज्या कंपनीमध्ये आहात त्या कंपनीमध्ये तुमचं पद काय आहे, म्हणजे तुम्ही कोणत्या पोस्टवरती कार्यरत आहात त्या पोस्टचं नाव या ठिकाणी एंटर करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मला जॉबसाठी पाहिजे, तर मी या ठिकाणी जॉब एंटर करून घेणार आहे। माझा पदनामा ज्या ठिकाणी मी जॉब करीत आहे आणि त्या ठिकाणी माझं पोस्ट आहे त्या पोस्टचं नाव या ठिकाणी एंटर करून घेणार आहे। त्यानंतर कंपनी नेममध्ये आपल्या कंपनीचं नाव या ठिकाणी एंटर करून घ्यायचं आहे। जर कंपनी नसेल आणि आपल्याला बॅच बिल्लासाठी लागत असेल तर या ठिकाणी आपल्याला ज्या RTO मधून आपल्याला बॅच बिल्ला काढायचा आहे त्या RTOचं नाव या ठिकाणी एंटर करायचं आहे। जर गव्हर्नमेंट जॉबसाठी लागत असेल तर त्या डिपार्टमेंटचं नाव या ठिकाणी एंटर करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्या डिपार्टमेंटचा ॲड्रेस पूर्णपणे भरून घ्यायचा आहे। ॲड्रेस एंटर केल्याच्या नंतर आपल्याला खाली यायचं आहे। खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मागील 10 वर्षाचा तपशील, तर या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस एंटर करून घ्यायचा आहे। ॲड्रेस एंटर केल्याच्या नंतर तर यामध्ये तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ एंटर करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला म्हणजे केव्हापासून कधीपर्यंत, तर आजपर्यंत म्हणजे ज्या दिवशी पोलीस व्हेरिफिकेशन काढत आहात त्या दिवशीची या ठिकाणी तारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर आपला पिनकोड या ठिकाणी एंटर करायचा आहे। पिनकोड एंटर केल्याच्या नंतर नेक्स्ट पेज या बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। नेक्स्ट पेज या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर जनरल क्वेश्चन ओपन झालेला आहे, त्यामध्ये व्हिजिबल आयडेंटिफिकेशन मार्क या ठिकाणी आपल्याला एंटर करण्याची गरज नाही। त्यानंतर आपल्याला अरेस्ट म्हणजे तुम्हाला कधी पोलिसांनी अटॅक केलेला आहे का, तर या ठिकाणी जर केलेलं असेल तर यस करा, अन्यथा नो या बटनावरती क्लिक करा। त्यानंतर तुम्ही पॉलिटिक्स म्हणजे तुम्ही राजकारणामध्ये ॲक्टिव्ह आहात का, जर असेल तर यस करा, अन्यथा नो करा। त्यानंतर क्रिमिनल त्यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की तुमच्यावर काही गुन्हा दाखल आहे का, सध्या केस वगैरे काही चालू आहे का, असेल तर यस करा, अन्यथा नो या बटनावरती क्लिक करा। तर या ठिकाणी आपल्याला नेम अँड ॲड्रेस टू पर्सन, तर या ठिकाणी आपल्याला 2 साक्षीदाराचं नाव एंटर करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या गावातील असले पाहिजेत आणि ओळखीचे असले पाहिजेत। त्यानंतर या ठिकाणी नाव एंटर करायचं आहे। त्यानंतर ॲड्रेस एंटर केल्याच्या नंतर साक्षीदाराचा मोबाईल नंबर, त्याच प्रकारे आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या साक्षीदाराचं नाव एंटर करायचं आहे, त्यानंतर त्याचा ॲड्रेस आणि मोबाईल नंबर, ही सर्व माहिती भरून घेतल्याच्या नंतर नेक्स्ट पेज या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। नेक्स्ट पेज या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर लोकल पोलीस स्टेशन ॲड्रेस आलेला आहे,
त्यामध्ये तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा SP किंवा CP ऑफिस आहे ते ऑलरेडी आलेलं आहे, ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। ते सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला लोकल पोलीस स्टेशन म्हणजे तुमचा जो जवळचा पोलीस स्टेशन आहे, ज्या हद्दीमध्ये तुम्ही येतात त्या पोलीस स्टेशनचं नाव या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। पोलीस स्टेशनचं नाव सिलेक्ट केल्याच्या नंतर खाली आय हेअर बाय या चेकबॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर प्लेस म्हणजे ठिकाण आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचं आहे। ठिकाण एंटर केल्याच्या नंतर सेव्ह या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सेव्ह या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुली रिसिव्ड, तर या ठिकाणी आपली ॲप्लिकेशन सबमिट झालेली आहे। तर आपला ॲप्लिकेशन ID देखील या ठिकाणी आलेला आहे। तर ओके या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। ओके या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत। त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम फोटो अपलोड करायचा आहे। तर अपलोड फोटो या बटनावरती क्लिक करा। अपलोड फोटो या बटनावरती क्लिक केल्यावर तुम्हाला फोटो हा JPG फाईलमध्ये असला पाहिजे आणि जेणेकरून त्याची साईज 5 KB पेक्षा जास्त आणि 20 KB पेक्षा कमी पाहिजे आणि त्याची साईजमध्ये या ठिकाणी पाहू शकता तुम्ही फोटोची लांबी ही 200 ते 212 पिक्सल म्हणजे पाहिजे आणि रुंदी 160 पिक्सल मध्ये पाहिजे। तर आता हा फोटो एडिट कसा करायचा, पिक्सल मध्ये सेट कसा करायचा ते मी या ठिकाणी सांगणार आहे। तर या ठिकाणी नीट लक्ष देऊन पहा। तर या ठिकाणी तुम्हाला न्यू टॅबमध्ये resizepixel.com ही लिंक ओपन करून घ्यायची आहे। ही लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्येही दिलेली आहे। ही लिंक ओपन केल्याच्या नंतर आपल्या समोर अपलोड इमेज ऑप्शन येत आहे। तर यामध्ये आपल्याला इमेज अपलोड करून घ्यायची आहे, म्हणजे आपला फोटो अपलोड करायचा आहे। तर या ठिकाणी मी फोटो अपलोड केलेला आहे। फोटो अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला रिसाइज या बटनावरती क्लिक करायचं आहे। रिसाइज या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही विड्थ आणि हाईट आलेले आहे। विड्थ म्हणजे रुंदी आणि हाईट म्हणजे उंची। तर या ठिकाणी आपल्याला रुंदी 160 पिक्सल घ्यायची होती, तर या ठिकाणी आपल्याला 160 पिक्सल एंटर करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला हाईट मध्ये 200 पिक्सल एंटर करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी 200 एंटर करून घेत आहे मी। तर या ठिकाणी एंटर करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हे जे चेकबॉक्स आहे हे चेकबॉक्स काढून टाकून तुम्हाला एंटर करून घ्यायचं आहे। एंटर केल्याच्या नंतर रिसाइज या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। रिसाइज या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला फोटोची साईज पाहायची आहे। तर या ठिकाणी आपल्याला 5 ते 20 KBच्या आतमध्ये फाईल पाहिजे होती, तर या ठिकाणी 5 KB पेक्षा जास्त आपली फाईल झालेली आहे आणि 20 KB पेक्षा कमी झालेली आहे। तर या ठिकाणी आपल्याला गो टू डाउनलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे। या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर डाउनलोड इमेज ऑप्शन येत आहे। तर या ठिकाणी आपल्याला इमेज डाउनलोड करून घ्यायची आहे। इमेज डाउनलोड केल्याच्या नंतर आपल्याला पोलीस क्लिअरन्सच्या पेजवर जायचं आहे। त्यानंतर आपल्याला चूज फाईल या बटनावरती क्लिक करून तुम्हाला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, डॉक्युमेंटचं नाव देताना जेणेकरून स्मॉल लेटर मध्ये पाहिजे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे फाईलचं नाव तुम्हाला रिनेम करून घ्यायचं आहे। फोटो सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे। अपलोड या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपला फोटो या ठिकाणी अपलोड झालेला आहे। सेव्ह फोटो या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। सेव्ह फोटो या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपला फोटो अपलोड झालेला आहे। त्यानंतर आपल्याला सिग्नेचर अपलोड करायचे आहे। सिग्नेचर अपलोड करण्यासाठी अपलोड सिग्नेचर या बटनावरती क्लिक करायचं आहे। सिग्नेचर अपलोड करता वेळेस या ठिकाणी सिग्नेचर ही JPG फॉर्मॅटमध्ये असली पाहिजे आणि त्याची साईज देखील 5 KB ते 20 KB मध्ये पाहिजे। तर या ठिकाणी पिक्सल चेंज आहे। त्यानंतर पिक्सलमध्ये 256 आणि 64 म्हणजे उंची पाहिजे आणि रुंदीमध्ये 256 पिक्सल असं पाहिजे। त्यानंतर आपल्याला परत एकदा पिक्सल रिसाइज या वेबसाईटवरती जायचं आहे। त्यानंतर अपलोड इमेजमध्ये आपली सिग्नेचर अपलोड करून घ्यायची आहे। सिग्नेचर अपलोड केल्याच्या नंतर रिसाइज या ऑप्शनवरती जायचं आहे। त्यामध्ये विड्थमध्ये आपल्याला 256 एंटर करून घ्यायचं आहे। 256 एंटर केल्याच्या नंतर हाईटमध्ये आपल्याला 64 पिक्सल एंटर करायचं आहे। त्यानंतर रिसाइज या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। रिसाइज या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला सिग्नेचर डाउनलोड करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी माझे फोटो आणि सिग्नेचर अपलोड झालेले आहेत। त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे। खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला आता डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। तर डॉक्युमेंट अपलोड करताना या ठिकाणी कुल लिव्हिंग सर्टिफिकेट हे ऑलरेडी सिलेक्ट राहणार आहे। त्यानंतर आपल्याला ग्रुप 2 मध्ये एक डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे या डॉक्युमेंटपैकी। तर या ठिकाणी मी आधार कार्ड सिलेक्ट करीत आहे। आधार कार्ड सिलेक्ट केल्याच्या नंतर ग्रुप 3 मध्ये आपल्याला जर आपल्याकडे पासपोर्ट असेल तर पासपोर्ट सिलेक्ट करा, राशन कार्ड, ॲफिडेविट किंवा करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे लाईट बिल, नाहीतर सोसायटी लेटर किंवा ॲग्रीमेंट। तर या ठिकाणी मी राशन कार्ड सिलेक्ट करीत आहे।
राशन कार्ड सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला ग्रुप 4 मध्ये कंपनी लेटर या ठिकाणी अपलोड करायचं आहे। तर या ठिकाणी तुमच्याकडे जर कंपनी लेटर नसेल तरी तुम्ही देखील पोलीस व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र काढू शकतो। तर त्यामध्ये कोणत्या प्रकारे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, तुम्हाला एक अशा प्रकारे अर्ज टाईप करायचा आहे। या ठिकाणी दिनांक पडती तुम्ही पाहू शकता। अर्ज टाईप केल्याच्या नंतर हा अर्ज आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन कशासाठी पाहिजे ते या ठिकाणी एंटर करून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्जदार, तर हा अर्ज आपल्याला कंपनी लेटरमध्ये अपलोड करायचा आहे। तर सर्व डॉक्युमेंट सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। अपलोड डॉक्युमेंट या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा आपल्याला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे आपली TC अपलोड करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करताना फाईलचं नेम हे स्मॉल लेटरमध्ये पाहिजे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पेस नको आणि फाईलची साईज ही 75 KB ते 100 KBच्या आतमध्ये पाहिजे, तरच तुमची फाईल अपलोड होणार आहे, अन्यथा तुम्हाला एरर येऊ शकतो। तर या ठिकाणी माझ्या फाईलची साईज ही 89 KB आहे, तर 75 पेक्षा जास्त आहे आणि 100 KBच्या आत आहे। तर ही फाईल मी या ठिकाणी सिलेक्ट करून अपलोड करणार आहे। तर या ठिकाणी फाईल सिलेक्ट करून घेतलेली आहे। त्याच प्रकारे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो, तुम्ही सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर सेव्ह या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सेव्ह या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या अपलोड झालेले आहेत। तर तुम्हाला कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर भरलेला फॉर्म ओपन झालेला आहे। तो फॉर्म आपल्याला व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायचा आहे। चेक केल्याच्या नंतर नेक्स्ट पेज या बटनावरती क्लिक करायचं आहे। नंतर नेक्स्ट पेज या बटनावरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट पेज या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर जर तुम्हाला फॉर्ममध्ये काही करेक्शन करायचं असेल तर एडिट या ऑप्शनवरती क्लिक करा, नाहीतर प्रोसीड टू पेमेंट या बटनावरती क्लिक करा। तर या ठिकाणी मी प्रोसीड टू पेमेंट या बटनावरती क्लिक करणार आहे। प्रोसीड टू पेमेंट या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला पे ऑनलाईन सिलेक्ट करायचा आहे। पे ऑनलाईन ऑप्शन सिलेक्ट केल्याच्या नंतर परत एकदा प्रोसीड टू पेमेंट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नेट बँकिंग सिलेक्ट करायचं आहे। नेट बँकिंग सिलेक्ट केल्याच्या नंतर पे गव्हर्नमेंट सिलेक्ट करायचं आहे। पे गव्हर्नमेंट सिलेक्ट केल्याच्या नंतर प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यात खालती QR कोड सिलेक्ट करायचा आहे। QR कोड सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला QR कोड ओपन झालेला आहे। यावरती तुम्ही फोनपे किंवा गुगल पेने पेमेंट पाठवू शकता। तर या ठिकाणी माझं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे, तुम्ही रिसिप्ट देखील पाहू शकता। आणि सेव्ह रिसिप्ट या बटनावरती क्लिक करून तुम्ही ही रिसिप्ट प्रिंट करून घेऊ शकता किंवा PDF डाउनलोड करून घेऊ शकता। तर आपल्यासमोर पेमेंटची रिसिप्ट आलेली आहे। त्यानंतर तुम्हाला होम पेजवरती जायचं आहे। होम पेजवरती गेल्याच्या नंतर आपल्यासमोर आपला ॲप्लिकेशन ID आलेला आहे, ॲप्लिकेशन नेम, आणि या ठिकाणी पेमेंट स्टेटस हे अनपेड दाखवित आहे। तर मित्रांनो, पेमेंट हे 24 तासानंतर अपडेट होत असतात पेमेंट केल्याच्या नंतर। तर या ठिकाणी तुम्ही 24 तासानंतर देखील पाहू शकता की पेमेंट स्टेटस अपडेट झालेला आहे का। तर या ठिकाणी मी तुम्हाला आता ज्या उमेदवाराचं पेमेंट स्टेटस अपडेट झालेलं आहे ते पेज मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, त्यांची प्रोफाईल लॉग इन करून। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही पेमेंट स्टेटस हे अपडेट झालेलं आहे, पेड येत आहे। आणि खाली पाहिलं तर तुम्ही लोकल पोलीस स्टेशन, त्यानंतर आपला ॲप्लिकेशन स्टेटस हे पेंडिंग दाखवित आहे। त्यानंतर आपला CP ॲप्लिकेशन स्टेटस ही बी पेंडिंग दाखवित आहे। तर या ठिकाणी पहिल्यांदा आपला लोकल पोलीस स्टेशन पेंडिंग दाखवित आहे, तो अप्रूव्हल होईल। त्यानंतर CPचा अप्रूव्हल होईल। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड सर्टिफिकेट असं ऑप्शन येईल, त्यावरती क्लिक करून तुम्ही सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता। तर या ठिकाणी आता आपल्याला फॉर्म प्रिंट करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन ID कॉपी करून घ्यायचा आहे। ॲप्लिकेशन ID कॉपी केल्याच्या नंतर डाउनलोड या ऑप्शनमध्ये जायचं आहे। डाउनलोड या ऑप्शनवरती गेल्याच्या नंतर प्रिंट ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। प्रिंट ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन ID एंटर करून सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन प्रिंट डाउनलोड झालेले आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही प्रिंट डाउनलोड करून घेऊ शकता। जर तुम्हाला पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करायची असेल तर त्याच प्रकारे तुम्ही डाउनलोडमध्ये जाऊन प्रिंट पेमेंट रिसिप्ट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही पेमेंट रिसिप्ट देखील डाउनलोड करून घेऊ शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या पोलीस व्हेरिफिकेशन काढू शकता। तुम्हाला काही पोलीस व्हेरिफिकेशन काढताना अडचण येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।